मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस, महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू. गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पुन्हा विसर्ग. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस. गंगापूर धरण सध्या 97% भरलं. मतचोरीच्या आरोपांची चौकशी करा. गेल्या 10 ते 12 वर्षांचा खेळ उघड होईल. मतचोरीच्या वादात राज ठाकरेंची उडी. दिल बहलाने के लिए ख्याल अच्छे है गालिब. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना चिमटा. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पुरावे द्यावेत, आमदार प्रवीण दरेकर यांनी सुनावलं. धक्के देणारे अनेक आले, मात्र शिवसेनेला धोका नाही. उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद, तर विरोधकांनाही टोला. महायुती अभेद्य, जनतेनं भ्रमित होण्याचं कारण नाही. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना फोन. गणपतीच्या निमंत्रणासाठी फोन केल्याची चर्चा. मनोज जरांगेंना बैठकांसाठी पैसे दिले जातात. एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. सत्ता पालट झाल्यास कुणालाही सोडणार नाही. मराठा आरक्षणावरून जरांगेंचा इशारा. 40 गावात भुजबळ आणि महाजन एकाच व्यासपीठावर. दोघांनी एकमेकांसोबत जास्त बोलणं टाळलं. राज्यात मटण खायला बंदी आहे का? संजय राऊतांचा सवाल. मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये राणे करणार महाआरती. भाजपची सोमवारी तातडीची बैठक. मुंबई मनपा निवडणुकीसाठी खलबत. मी कामातून उत्तर देतो, नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. एकनाथ शिंदेंच्या संगमनेरमधील रॅलीमध्ये राडा. पोलिसांकडून शिवसैनिकांना लाठीचा प्रसाद. पोलीस असल्याची बतावणी करत महिलेवर बलात्कार. दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना उघड. भंडाऱ्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ. सफाई कर्मचाऱ्यानं रुग्णाला सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार. येवल्यातून नांदगाव मार्गे वाहतूक वळवली. जय महाराष्ट्राच्या बातमीची प्रशासनाकडून दखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8,000 शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित. ई-केवायसी नसल्यानं हप्त्यांचं वितरण थांबलं. शिर्डीमध्ये साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थांकडून 50% वाढ. 20 रुपयांना मिळणारी लाडूची पाकिटं आता मिळणार 30 रुपयांना. साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर. चिपळूण तालुक्यातील नांदिवसे नदीवरील पूल मध्यरात्री खचला. 10 पटीकडे जाणारी वाहतूक बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. जम्मूतील कठुआमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती. मोठं नुकसान. अनेक गावांचा संपर्क तुटला.